म्हणून काय झालं हे मला बिलकुल मान्य नाही. माझ्याच जातीतला मुलगा मी शोधल आणि जाळा घेऊन त्याला त्या ठिकाणी करेल. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, हे कदापि शक्य नाही. अनेक शिपाई पाठवले, प्रधान पाठवले, वेगवेगळे मंत्री पाठवले. या पंचवार्षिक मध्ये आम्ही उभा यावर्षी निवडून आलो तर तुम्हाला श्रीमंत करून टाकू, तुम्हाला पाहिजे ती देऊ, तुम्ही फक्त हो म्हणा. राजा साक्षात राजा तिथे यायला लागला, पण राजाला पण नाही. आता काय करावं, सगळे प्रयत्न, कारण संत पदाला पोहोचलेले धर्माचं उल्लंघन कधी करत नाही. दुसरी गोष्ट, ते कधी पैशाने त्यांना विकत घेता येत नाही. झाला प्रसंग असा, स्वतः राजाचा मुलगा लव्या जमासहित आता मात्र खेळ पाहायला येऊ लागला. खेळ पाहावा, गर्दी होऊ लागली. खेळ सुरू झाला, पण लाखाने मात्र त्या राजाच्या मुलाचं स्वागत केलं. रथामधून बसून आलेला तो राजाचा मुलगा, अनेक त्याचे मित्र, अनेक शिपाई सांगितलं राजाच्या मुलाला, अरे बरं झालं तू आलास, तुझं स्वागत आहे, पण हा खेळ म्हणजे नुसता खेळ नाही, तुझा उद्देश काही असू दे, परंतु हा खेळ म्हणजे एक अध्यात्म आहे. चंद्राचा खेळ सुरू झाला, लाखाने ढोलक वाजवावं, चंद्र त्या दोऱ्यावरती उभा आहे आणि त्या खेळातून तो अध्यात्म सांगतोय. बघ खेळासी अनुकूल रंगासी, तू बघ खेळासी अनुकूल रंगासी, विश्वास स्तंभ साचार आहे केवळा थोर, भावाचा बांधिला हिराया तुझसी आली पुन्हा तीन रंगास, उभं खेळास आणि पुन्हा तीन रंगास, उभं खेळास. विश्वास स्तंभ साचार, चार बांबू वगैरे इकडून दोन तिकडून दोन, हा विश्वास आहे की पडणार नाही. त्याच्यावरती जो थोर आहे तो भाव आहे. विश्वास स्तंभ साचार आहे केवळा थोर, भावाचा बांधिला थोर. त्याच्यानंतर त्या दोऱ्यावरती एक परात ठेवलेली आहे, हात की धारा, सत्कर्म हात की धारा. त्या दोरावर ठेविला आत कोणी भक्ती वेल्हाळा, सागरी तोरासी आणि कोल्हाटी पुण्याचा म्हणजे बांबू द्यायला लागते तोल सावरण्यासाठी. हाती बांबू पाप पुण्याचा, नाम साक्र रोग दृष्टीचा, घे अनुभव स्वानंदाचा, बघेन करणासे आली कोल्हाटी रंगासी, आधार सोडी माधुरी
त्या मुलाला सगळं अध्यात्म सांगितलं. तो दोरा म्हणजे भाव उभी राहिलेली ही भक्ती आहे. एकाग्रता कशी पाहिजे भक्तीमध्ये सगळं सांगितलं. गुरुकृपा असेल तर ही भक्ती एवढी उच्च पदाला प्राप्त होती की भगवंताचं दर्शन होऊ शकतं असा खेळ समजावून सांगितला. पण विषयांत झालेल्या त्या मुलाला त्याचा वेदांत काय समजला, त्याच्या सगळं डोक्यावरून गेलं. दासगुरू महाराज म्हणतात सगळं डोक्यावरून गेलं असो, पण सातत्याने ते खेळायला यावं. आणि आल्यामुळे एक दिवस असा झाला की शेवटी त्या मुलीला वाटलं आपण आता आपल्या किती दिवस या दारिद्र्यामध्ये पडायचं. अंगाला अंगभर कपडा नाही, पोटाला पोटभर अन्न मिळत नाही आणि अशा अवस्थेत किती दिवस या दरिद्री बापाजवळ बसायचं. एक दिवस वाटलं शेवटी जे वाटू नकायला वाटायला नव्हतं पाहिजे. आणि एका रात्री चंद्रा निघून गेली. चंद्रे झोपेमध्ये चंद्रा नाही. प्रातःकाळ होऊ लागली, चंद्रा उठली नाही. लक्षात आलं चंद्रा गेली. सगळीकडे बघितलं. आतापर्यंत मुलीची चिंता होती की कसं होईल, काय होईल, चांगलं ठिकाण मिळेल का. पण आता फक्त तिच्या मनाला ती गेली. एकीकडे आनंद झाला, आता मी मोकळ्या मनानं भगवंताचं नामस्मरण करायला मोकळं झालो. एकीकडे दुःख झालं आणि भगवत भक्तीसाठी आनंदही झाला. पण आता खेळ मात्र बंद पडला. खेळ असा बंद पडला. चंद्रा निघून गेली. भगवंताची सेवा बंद पडली. उपजीविकेचे साधन काही नाही. पैसा येत नव्हता, पण कुणी दिलं तरी घ्यायचं नाही. हयाची वृत्ती नव्हती. 2 दिवस उपाशी होते. कुणीतरी आणून दिला, लाखाजी हे घ्या. अहो चंद्रा कुठे गेली. चंद्रा पळून गेली. पळून गेली. अशी कशी पळून गेली. खरं सांगा चंद्रा कुठे गेली. खरंच निघून गेली. कुठे पळून गेली. आता कुठे पळून गेलेली कुठे सांगतात का कुठे पळून जाते म्हणून. लोकांनी यावं. 100 लोक जे पळायला यायचे 2 दिवसामध्ये 50 लोक येऊ लागले. त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये खेळ लाखाने कसा तरी करण्याचा प्रयत्न करावा. एकीकडे ढोलक वाजवावा, आपण उड्या माराव्या. हळूहळू गर्दी कमी होऊ लागली. जिथे 4 रुपये यायचे ते 2 रुपये येऊ लागले. 1 रुपया येऊ लागला. 1 पैशावरती आलं. एक दिवस असा आला खेळ पूर्णतः बंद पडला. काहीच पैसा आला नाही. आता उपासमार होऊ लागली. 2 दिवस 4 दिवस झाले लाखा उपाशी आहे. काय कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही. 4-5 दिवस झाले उपाशी. ग्लानी आली. झोपडीमध्ये बसलेली आहे. अखंड भगवंताचं नाम चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद गोविंद. इकडे भक्त उपाशी असल्यामुळे तिकडे भगवंत उपाशी आहे. रुक्मिणी माता, लक्ष्मी माता म्हणते अहो भक्तीने 4 दिवस झाले. 4 मी 2 दिवस काय माहेरी गेले तुम्हाला राग आला. 4 दिवसापासून माझ्या हातचं तुम्ही अन्न खात नाही, एक कण खाल्ला नाही. एक दिवस डोकं दुखत होतं, एक दिवस पोट दुखत होतं. आज काय दुखतंय. काहीतरी दुखण्याचं कारण सांगताय आणि जेवत नाहीये. काय काय सांगा. सांगितलं पाहिजे. तब्येतच ठीक नाही. आग्रह केला, खूप काही सांगितलं अहो थोडं तरी खा. बिलकुल काहीच नको. अन्नावरची वासनाच नाही पाहिजे. असं झालं कसं. असं काही चुकलं. मी काही बोलले का. तिखट जास्त पडलं का, मीठ जास्त झालं का. अहो काय झालं. अहो तुम्हाला जसं पाहिजे तसं करून देऊ का. तुम्ही काहीच नाही, सगळं छान आहे, पण मला जेवायचं नाही. आता लक्ष्मी माता भगवंताला जेवण त्यांनाही उपास घ्यायला लागला. 8 दिवस झाले लाखा उपाशी. 8 दिवस झाले भगवंत उपाशी. कारण भगवंताचं एक नाव विश्वंभर आहे. जगाचं भरण पोषण करणारा आहे तो. सगळे जीवजंतू जेवल्याशिवाय तो जेवत नाही. एकदा लक्ष्मी मातेने परीक्षा पाहिली, खरंच असं भगवंताचं आहे का. एका डबीमध्ये सकाळी मुंगीला बंद केलं आणि भगवंताला दुपारी जेवायला वाढलं. भगवंताने एक घास खाल्ला, दुसरा घास उचलला. भगवंत जगदंबेने हात धरला. अहो थांबा, तुम्ही खोटं बोललात. सकाळी एक मुंगी मी या डबीमध्ये बंद केलेली, ती उपाशी सकाळपासून, तुम्ही कशी जेवला. सांगितलं भाऊ, दाखवलं.
उघडली ती डबी. त्या डबीमध्ये सकाळी गुरुजींनी आशीर्वाद दिले होते मंत्र म्हणून. डोक्यावरच्या तांदळाच्या 2-4 अक्षर त्यात पडल्या होत्या, डबीमध्ये पडल्या आणि डबी नंतर बंद करण्यात आली. दुपारच्या भोजनाच्या त्या मुंगीची व्यवस्था झालेली होती. भगवंताने बघितलं, बघ तिची जेवायची व्यवस्था आधीच करून ठेवली. कसा आहे तो विश्वंभर आहे आणि भक्त जेवणार आहे तर भगवंताला कसं जेवण जाईल? काहीतरी कारण आहे, काहीतरी कारण असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून आता तुम्हाला माझी शपथ आहे, असं काय एकदा डोळ्यात पाणी आणून काही एकदा बोललं माणूस पाहायलाच. संक्रांतीला साडी म्हणलं 500 रुपयाची घेऊ, 8 दिवस भाषण बंदच. 5000 रुपये साडीशिवाय हातच लावायचं नव्हता. ज्यावेळेस ती साडी आणली, बाई साडी आणण्याचं कौतुक पेक्षा दाखवायचं कौतुक. माहिती नाही माझ्या 5000ची साडी. नवऱ्या सोबत जाव तर पंचायत. नवऱ्या सांगितलं मी आणतो, तुम्ही काही आणू नका, मी सांगते पण तू आण तुझ्या पसंतीला. कारण नवऱ्याने जर सोबत घेऊन गेलं एका साडीसाठी तर कमीत कमी 5 तास तरी लागतात. ते दुकानदार बिचारा परेशान होतो. सगळ्या साड्या खाली घालायच्या आणि मग ती घ्यायला ती पहिलीच घ्यायची, ती पहिली काढली होती. हो, एका ताईनं साडी विकत आणली, ती आणली 5000ची. ती मुली ना ती होती 1200ची. बाकीचा पॉकेट मनी ती म्हणजे एवढी महाग घ्यायची नाही, आपल्याला वापस करायची. बस गाडीवर आता झाली पंचायत. तुम्हाला माझी शपथ द्यावा. अशी शपथ म्हटल्यानंतर काय राहणार? काय झालं ते सांगा. काही नाही, माझा भक्त उपाशी गेले 8 दिवस झाले, अन्नाचा क्रम नाही त्याच्या पोटामध्ये आणि मी कसं जेवू? अहो मग एवढे आता मला आधी सांगायचं ना कुठलं भक्त आहे. मी लक्ष्मी तुमची चरणाशी बसलेली असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी आहे? मी त्याला काय पाहिजे ते देऊ शकते. कुठलं भक्त आहे? सांगतो जगन्नाथपुरीचा लाखा. अगं तुझा काहीच उपयोग नाही. लोकांनी धन देऊ पाहिलं, अन्न देऊन पाहिलं, पण काहीच घेत नाहीये. गुजरातचा एक मारवाडी त्याच्या बायकोला नवस केला होता, मुलगा झाल्यानंतर संतर्पण घालेन. तो तिथे जाऊन संतर्पण करतो, चांदीच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन त्याच्याकडे घेऊन जातो, पण तो अन्न ग्रहण करीत नाही. त्याला म्हणायचं वैराग्य. पंचपक्वान्नाचं ताट समोर असताना न खाणं, याला काय सांगायचं? वैराग्य. तर एकादशी दिवशी एकादशीला आम्ही यात्रेला गेलो होतो. त्या आयोजकांना 11 पदार्थ खाऊ घातले. किती? 11 एकादशीचे. तरी महाराज 2-4 करणं झाले नाही म्हणून. हो, आज एकादशी लक्षात घ्या. शास्त्रात असं सांगितलेलं आहे, एकादशा विशेषेण कर्तव्यम भोजन द्वयम. दोनदा भोजन नाही, भोजन. 2 कर्म करायला सांगितले. काय करायला सांगितलेले? रात्र जागरणं कृत्वा दिवाच हरिकीर्तन. दिवसभर भगवंताचं नामचिंतन, रात्री कथा कीर्तन. त्यामुळे आपल्या रात्रभर चालणार.